आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। हमारे अब्बू बेकसूर है, हमारी क्या गलती है? या लहान चिमुरडीनं तिच्या वडिलांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत आपले वडील निर्दोष आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। बदलापूर पश्चिमेच्या दर्गा मोहल्ला भागात राहणाऱ्या कैफ शेखवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली। गोवंश कत्तल प्रकरणात राज्यात प्रथमच अशा प्रकारे आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सदर आरोपितांचे पूर्वाश्रमीचे रेकॉर्ड पाहता या गुन्ह्याला आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी होते, त्यातल्या 3 आरोपींना माननीय न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। यामध्ये आणखी इतर काही इसम समाविष्ट आहेत का आणि ह्या गोष्टीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे का, या अनुषंगाने तपास जो आहे ACP श्री शैलेश काळे हे करत आहेत। मात्र या कारवाईबद्दल कैफच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणामध्ये कैफ शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांना विनाकारण पोलिसांनी या प्रकरणात गोवलंय। राजकीय दबावापोटी पोलिसांनी ही कारवाई केली असा आरोप कैफच्या कुटुंबियांनी आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय। पे जो मोकोका का केस डाले वो तो उनको मालूम भी नहीं है क्या है। मोकोका किसको बोलते हैं? जो ऑर्गेनाइज क्राइम होता है। और हम कहाँ से क्राइम करेंगे? हमारी हालत देखो, बच्चे वाले कोई इंसान सोचता है ना करने से पहले। और पुलिस हमारी सेफ्टी के लिए होती है, पर यहाँ पुलिस से सब डरते हैं। पुलिस आई ना तो हर कोई अपना अपना दरवाज़ा लगा रहा है। मतलब इतना दहशत फैलाई पुलिस लोग ने, किसके भी बच्चे को उठा के लेके जाते हैं, उनसे झूठी स्टेटमेंट लेते हैं हमारे हस्बैंड लोग के खिलाफ, और फिर उस पर कार्रवाई करते हैं वो लोग। ये सब तो गलत है ना। 2 उदाहरण देईल। एक केस कैफ मंसूर शेखची जी केस आहे, या केसमध्ये त्यांना एकही गुन्ह्यामध्ये ते संशयित म्हणून आहेत, त्यांच्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। दुसरा विषय, मीडियाच्या माध्यमातून गो हत्या प्रकरण सांगितलं जातं, तर हे सायंटिफिकली अजून प्रूफ झालं नाही की ती गो हत्या आहे म्हणून। म्हणजे तो मुद्दासुद्धा चुकीचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रश्न आहे। तर आपल्या मीडियाच्या लोकांना सुद्धा आमची विनंती आहे की हा गो हत्या प्रकरण न बोलता याच्यावरती अजून संशयास्पद मुद्दा आहे की अजून ते सायंटिफिकली प्रूफ झालेलं नाही। दुसरा मुद्दा की ह्या मुद्द्यातून समाजामध्ये एक तेढ निर्माण होत आहे, भयभीत वातावरण तयार केलं आहे। ज्या पोलिसांकडनं आज आम्हाला ताकदीची उमेद आहे आणि लोकशाहीचं प्रशासन एक खांब आहे आणि प्रशासनाची लोक जर आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण करते, लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे? या प्रकरणात बदलापूर गावातील दर्गा मोहल्ला भागातील मुस्लिम समाजाच्या महिलांनी आणि तरुणींनी एकत्र येत आम्हाला न्याय हवाय अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात। पोलीस प्रशासनाकडून दर्गा मोहल्ला भागात चौकशीच्या नावाखाली नागरिकांना त्रास दिला जातोय असा देखील आरोप होतोय। यहाँ पे जो पुलिस डायरेक्ट ज़्यादा इसमें आती है, गुंडे के ऐसी आने यहाँ पे डायरेक्ट घुसती है आना, वो देखती नहीं कि किसी को भी उठा के ले के जाती है कस्टडी में और मारती है, बेदर्दी से मारती, कोरे कागज़ पे उनके सिग्नेचर लेती है आना। फिर उनका अभी आज पण वो बच्चे नहीं जाने के इसमें थे तो पण उनको ज़बरदस्ती लेकर गई है। मात्र खरंच या प्रकरणात पोलिसांनी दबावात ही कारवाई केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र काहीही असलं तरी हे सगळं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या प्रकरणाची सत्यता समोर येईल एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।